स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विटंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते। कुणाल कामराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी कामराचा शोध झालेल्या स्टुडिओत जाऊन तोडफोड केली होती। त्यानंतर काही वेळापूर्वी कामराने आणखी व्हिडिओ बनवत कालच्या तोडफोडीवर हम होंगे कंगाल एक दिन असे म्हणत टीका केली आहे। कुणाल कामरा याने त्याच्या स्टँड अप स्टिकमध्ये विकसित भारतातील बेरोजगारी दंगली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भाष्य केले आहे। या व्हिडिओनंतर सत्ताधारी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे। आधीच एकनाथ शिंदेंवरील काव्यामुळे कामराच्या अडचणी वाढल्या आहेत। खारच्या हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेने कामराच्या कॉमेडी शोच्या निषेधार्थ तोडफोड केली। कुणाल कामरा याचा शो याच हॉटेलमध्ये पार पडला होता। हा शो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली। शिवसेना शिंदे गटाने केलेल्या राड्यानंतर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा रात्रीच मुंबईतून पळून गेला। दरम्यान खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले आहे। प्रकरणाच्या तपासणीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आलंय। याआधी कुणाल कामरा हा अनेक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। पत्रकार अर्बन गोस्वामीला ट्रोल केल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता। तसेच कुणाल कामराने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर त्यांच्या कार्यक्रमातून टीका केली आहे। त्याने 23 मार्चच्या रात्री स्टुडिओ द हॅबिटेटर झालेल्या तोडफोडीचा आणि त्या तोडफोडीनंतर ज्या प्रकारे जल्लोष केला त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे। या व्हिडिओमध्ये हम होगे कंगाल एक दिन हे गाणं गायलं आहे। यामध्ये 23 मार्च आणि 24 मार्चचे सर्व फुटेज लावण्यात आले आहेत। विकसित भारत का एक और एंथम। हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन। मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन। होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर, पुलिस के पंगे चारों ओर एक दिन। मन में नथुराम, हरकतें आसाराम, हम होंगे कंगाल एक दिन। होगा गाय का प्रचार, लेके हाथों में हथियार, होगा संघ का शिष्टाचार एक दिन। जनता बेरोजगार, गरीबी की कगार, हम होंगे कंगाल एक दिन।